चला तर आज आपण सुरमई फ्राय कशी करायची ते पाहूया. तर सुरमई आधी धुवून घेतलेली आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये मसाले टाकून घ्यायचे. तर हळद पावडर, जिरा पावडर, धणा पावडर, मसाला, लसूण कोथिंबीर ठेचून घेतलेली आहे. लसूण जास्त वापरायचा. चवीनुसार याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे. 1 ते 2 चमचे याच्यामध्ये कोकमाचा रस टाकायचा आहे किंवा कोकमाचा आगळ टाकायचा आहे. सुकं खोबरं मी गॅसवर भाजून घेतलं, त्याच्यानंतर कापलं आणि मिक्सरमध्ये बारीक वाटून घेतलं. 2 ते 3 चमचे हे सुकं खोबरं टाकायचं आहे. थोडंसं पाणी टाकायचं लागत असलं तर, आणि सगळं चांगलं लावून घ्यायचं आहे. अर्धा तास मुरत ठेवा वेळ असेल तर, नाहीतर मग लगेच बनवले तरी चालेल. आता तेल गरम करून त्याच्यामध्ये कढीपत्ता टाका. आता मच्छी तव्यावर ठेवून घ्यायची आहे. 15 मिनटं आपल्याला ही मच्छी लो फ्लेमवर तळून घ्यायची आहे. 3 ते 4 मिनिटांनी पलटी करायची. आमच्या आगरी पद्धतीमध्ये अशा पद्धतीने मच्छी फ्राय करतात. अशी बनवून बघा, खूप छान लागते खायला.